महोत्सवी वर्षाचा कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस। आज आपण मंडळाच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांचा सन्मान इथे करणार आहोत। बरीच ज्येष्ठ मंडळी इथे आलेली आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। संजय गायकवाड, धनाजी खांडेकर, पोपट वाघमारे, विलास जावळे, बबन वाघमारे, प्रल्हाद गडगे, अरुण गायकवाड, मिलिंद खांडेकर आबा, सुनील गोतमागर, अशोक वाघमारे, सुभाष कांबळे, अजित खंडाईत, किशोर कांबळे, मधुकर तडाखे, नागसेन माने, प्रशांत दणाने भाई, अनंत मर्चंडे, किरण माने तात्या, राजू गायकवाड, अनिल न्यायनीत, राजू गडगे, शाश्वत माने, सिद्धार्थ कांबळे, अनिल सोनावणे, पूजा अनिल सोनावणे, आरती राजेंद्र नांगरे, अशोक जाधव, सुरेश शिडगे, आपले नितीन डेकोरेटर्स, पोपट खांडेकर, सतीश माने, रवींद्र नांगरे, मिलिंद तडाखे, मिलिंद कांबळे। आपल्याला लवकरात लवकर हा कार्यक्रम सुरू करायचा आहे, तर मी चाळ क्रमांक 97 मधल्या सर्व रहिवाशांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर दोन्ही चाळीच्या पटांगणात हजर राहावं। लवकरच कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे। एक मिनिट परिचित आहेत 97ला। तसेच गणेश कांबळे, मधुकर कांबळे आणि विजय गोतपागर ही मंडळी सुद्धा इथे हजर झालेली आहेत, गणामध्ये हजर झालेली आहेत। अगदी वेळेच्या आधी ते लोक सगळे आलेले आहेत। तर चाळीतील सर्व रहिवाशांना विनंती आहे की कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करायचा आहे, तर कृपया तुम्ही सर्वांनी दोन्ही चाळीच्या पटांगणामध्ये हजर राहा। नाही पण चांगलं हे केलं तुम्ही, चांगलं केलं, नाही छान बरं केलं। विसर्जित व्हायचे वरळी बीडीडी चाळ क्रमांक 97 कमिटी आयोजित मंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष 2024 या कार्यक्रमामध्ये, या समारंभामध्ये आज ज्येष्ठांचा सन्मान हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी मी आनंद भंडारे आणि मी प्राजक्ता सावंत आम्ही तुम्हा सर्व मंडळीचे इथे मनापासून स्वागत करतो। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे आपल्या पंचशील श्रीशरण पंचशील याने सुरुवात करतो। तर आपले बौद्धाचार्य पोपट वाघमारे हे इथे उपलब्ध आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील म्हणून आपण सुरू करूया। सर्वांना सगळे जय भीम। सर्वांना एक मी विनंती करतो, पायाची चप्पल काढायचे, बूट वंदना घ्यायचे। नमो नमो तस् भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि गंगं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 जय भीम. मंडळाचे जुने खेळाडू क्रिकेट आणि कबड्डीमध्ये उत्कृष्ट खेळाडू असलेले महेंद्र बनसोडे हे सुद्धा दोन्ही साडीच्या पटांगणामध्ये आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या मंडळाचा अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. 1949 साली स्थापन झालेलं आपलं अरुणोदय क्रीडा मंडळ, जे 1949 साली अरुणोदय हुतुतू संघ या नावाने तेव्हा आपल्या मंडळाची स्थापना झाली होती. आणि हुतुतू मध्ये क्रमांक 1 असलेलं आपलं मंडळ मुंबई शारीरिक केंद्रामध्ये 2 नंबरचं नोंदणी असलेलं रजिस्ट्रेशन असलेलं आपलं मंडळ. या आपल्या मंडळाने कबड्डीमध्ये अनेक नामवंत खेळाडू आपल्या या मंडळामध्ये खेळलेले आहेत. आपल्या मंडळाची खासियत अशी आहे की आपल्या मंडळामध्ये केवळ 97 या चाळीतलेच खेळाडू नव्हते, तर संपूर्ण वरळीतले आपले खेळाडू या आपल्या मंडळामध्ये खेळलेले आहेत. तुम्ही संस्थापक सदस्यांची जरी तुम्ही यादी पाहिली तरी त्या यादीमध्ये फ्रान्सिस नावाचे सदस्य आहेत, जे वरळी टोळीवाड्यात राहायचे पण ते आपल्या हुतुतू संघामधून खेळत होते. चाळ क्रमांक 82 मध्ये असणारे गोपाळ भोसले, दशरथ कांबळे, दत्तू खैरमोडे ही सगळी मंडळी चाळीच्या बाहेरची होती, पण ती आपल्या मंडळातून खेळायची. त्यांनी आपल्या मंडळाची स्थापना केली होती. तर हे आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की आपल्या मंडळामध्ये खूप चाळीच्या बाहेरून मुलं खेळत होती आणि असं सगळ्यांनी एकत्रितपणे खेळूनच या मंडळाचं नाव अगदी नावारूपाला आणलं होतं. आज त्या मंडळाचं 75वं वर्ष आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे मंडळाची यंदा 75वी सुरू होत आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे. आज जसं 75 निमित्त आपण सर्व ज्येष्ठ मंडळींना बोलावलेलं आहे, त्यासोबतच तुम्हा सर्वांना माहिती आहे की बीटीटी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये येत्या काही 2-3 वर्षामध्ये कदाचित आपली चाळ क्रमांक 97 सुद्धा जमीनदोस्त होईल. त्यामुळे कमिटीच्या वतीने आम्ही असा विचार केला की 75चं निमित्त आहे, बीटीटी चाळीच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाचा काम जोरात सुरू आहे, तर आपण आपल्या ह्या सगळ्या जुन्या मंडळींना एकदा चाळीत का बोलवू नये.
पुन्हा एकदा त्या सगळ्या मंडळींना चाळीत बोलवावं, एखादं छोटंसं का होईना पण स्नेहसंमेलन त्या निमित्ताने आयोजित करावं आणि म्हणून हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे. आपण अरुणोदय @75 या नावाचं एक आपण स्मरणिका तयार केलेली आहे आणि त्या स्मरणिकेचं इथे आपल्याला प्रकाशन करायचं आहे. खरं तर या 75च्या निमित्ताने सगळं जुनं रेकॉर्ड जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, खूप जुन्या ट्रॉफीज आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, पण खंत वाटते या गोष्टीची की ते जुनं रेकॉर्ड आपल्याकडे नाहीये. ज्या मंडळाला 75 लागलेलं आहे, ज्या मंडळाचं नाव खूप प्रसिद्ध असं आहे, त्या मंडळाचं जुनं साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाहीये. ही खंत जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही असं ठरवलं की हरकत नाही, आपल्याकडे जुनं रेकॉर्ड कदाचित नसेल, जी खंत आमच्या पिढीला जाणवली ती खंत येणाऱ्या पिढीला जाणवू नये या विचाराने मग आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे उपलब्ध जे काही साहित्य आहे आता त्या साहित्याला आपण एकत्र करू आणि त्याला एका स्मरणिकेमध्ये स्थान देऊ, जेणेकरून आमच्या नंतरची पिढी जेव्हा कधी अरुणोदय क्रीडा मंडळाचं नाव शोधण्याचा प्रयत्न करेल, मंडळाची माहिती काढण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्यांना काहीतरी माहिती त्या स्मरणिकेतून मिळेल. या उद्देशाने आपण ती स्मरणिका काढली. ती स्मरणिका तुम्ही सर्वांनी पहा. त्या स्मरणिकेचं इथे लवकरच आपण प्रकाशन करणार आहोत. सगळ्या मान्यवर मंडळींना ती आपण स्मरणिका भेट देणार आहोत. त्याचप्रमाणे चाळीतील प्रत्येक घरामध्ये आपण ती स्मरणिका देणार आहोत. त्या स्मरणिकेमध्ये खूप जुने फोटो आहेत, खूप जुनं साहित्य जे काही आम्हाला उपलब्ध झालं ते आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर त्या स्मरणिकेचं आधी प्रकाशन होईल, त्यानंतर मंडळाच्या ज्येष्ठ मंडळींचा सन्मान आपल्याला करायचा आहे. जवळपास 100 लोकांची यादी आपण या निमित्त बनवली. मला वाटत नाही की वरळीमध्ये एकाच दिवशी 100 लोकांचा सत्कार करण्याची कुणी धाडस केलेला असेल. अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर ह्या 100 लोकांचा सत्कार इथे आपण करणार आहोत. त्याच्यानंतर त्या 100 लोकांपैकी काही मोजकी लोक आपलं मनोगत मांडणार आहेत. खरं तर खूप लोकांना बोलायची इच्छा असेल. आज या निमित्ताने खूप जुनी मंडळी एकमेकांना भेटलेली आहेत. जेव्हा आम्ही या सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस सर्वांची भावना एकच होती की अरे एवढ्या वर्षानंतर का होईना आम्हाला तुम्ही बोलावलं, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या चाळीत यायला आम्हाला निश्चित आवडेल जिथं आमचं सगळं कार्यक्षेत्र घडलं. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा फार आनंद होतो या गोष्टीचा की आम्हाला ही संधी मिळाली. ही संधी खरं तुम्ही लोकांनी आम्हाला दिली की मंडळाचं 75 साजरी करता येईल म्हणून. आणि तुम्ही ज्या पद्धतीने या मंडळाचं नाव रूपाला या मंडळाला आणलं, त्याचा थोडासा का होईना ते नाव शाबूत ठेवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. या निमित्ताने तर अशा सगळ्या ज्येष्ठ मंडळींचा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर त्यातल्या काही लोकांची मनोगत आपण इथे करू, ती मनोगत मांडतील. आणि अगदीच वेळ उरला त्याच्यातूनही, कारण खरं सांगायचं तर 7 वाजता कार्यक्रम सुरू व्हायचा होता, तो जवळपास 8 सव्वा 8ला आपण सुरू करतो आहोत. आणि कार्यक्रम खूप मोठा आहे, दीर्घ कार्यक्रम आहे याची आम्हालाही कल्पना आहे. त्यामुळे वेळ जर मिळाला तर आपण काही स्पर्धांची पारितोषिक या सर्व मंडळींच्या हस्ते करण्याचा आमचा मानस आहे. तर आपण स्मरणिकेचं प्रकाशन आता करायचं आहे. सुरुवातीला जो आपला गट आहे तो संस्थापक सदस्यांचा आहे. आपल्या मंडळाचे 16 संस्थापक सदस्य आहेत. किशोर कांबळे आणि अशोक वाघमारे आप्पा या दोघांच्या प्रचंड मेहनतीतून त्या दोघांनी सर्वांशी संपर्क करून मंडळाच्या संस्थापक सदस्यांची एक यादी तयार केली
75 वर्षातला हा एक अनमोल रेकॉर्ड या दोघांनी तयार केला. त्याबद्दल खरंच आपण त्या दोघांचे कौतुक करायला पाहिजे की आप्पा आणि किशोर कांबळे यांनी आपल्या संस्थापक सदस्यांची यादी तयार केलेली आहे. तर त्या संस्थापक सदस्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आपण एका व्यक्तीला इथे स्टेजवरती आमंत्रित करणार आहोत. त्यानंतर संस्थापक सदस्यांनंतरची जी पिढी होती म्हणजे आपले पोपट वाघमारे साहेब यांच्या सोबत जे खेळणारी जी मंडळी होती अशा मंडळींचा एक गट आम्ही बनवलेला आहे. त्यानंतरची जी पिढी आहे ती म्हणजे आबा गँग. आता आबा गँग म्हटल्यानंतर मिलिंद खांडेकर याच्याशिवाय दुसरं कुठलंच नाव आमच्या डोळ्यासमोर येत नाही. मिलिंद खांडेकर यांच्या नावावरूनच त्यावेळेस सगळ्या खेळणाऱ्या टीमला आबा गँग म्हणून म्हटलं जायचं. तर अशा आबा गँगच्या सदस्यांपैकी एकाला आपण स्टेजवर बोलावणार आहोत. त्या आबा गँगमध्ये खूप मंडळी होती. तर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या आम्हाला नियोजन नीट करता यावं म्हणून त्या आबा गँगचे आम्ही 2 भाग केलेले आहेत. आबा गँगचे भाग नाहीये, आबा गँग ही एकच आहे. फक्त ती इथे प्रेझेंट करण्यासाठी आम्हाला 2 भागात सादर करावी लागते. तर भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 असं आम्ही आबा गँगचं डिवाइड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाबा गँग म्हणजे मिलिंद खांडेकर, किरण तात्या या टीमच्या नंतरची जी टीम होती म्हणजे शरद खांडेकर, सुमंत गायकवाड, रवींद्र नांगरे या मंडळींची जी टीम होती ती आपली बाबा गँग म्हणून आपण त्यांना म्हटलेलं आहे. त्या बाबा गँगच्या नंतर जी मंडळी आहेत आणि आतापर्यंत जे खेळत आहेत म्हणजे प्रशांत रणपिसे पासून आताचा सुहास कांबळे पर्यंतची टीम अशी आपण एक गट तयार केलेला आहे. तर हे 6 गट आणि जी मंडळी आपल्या चाळीतली जी मंडळी कुठल्याही खेळात कदाचित ती सहभागी झाली नाही पण वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवांनी त्यांनी आपल्या चाळीबद्दल खूप चांगलं काम केलेलं आहे. अशा लोकांचा एक विशिष्ट योगदान या सदराखाली आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. तर अशा 7 गटांचं वर्गीकरण आपण इथे केलेलं आहे. आणि स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी मी इथे काही व्यक्तींना इथे निमंत्रित करतो. त्यांनी कृपया मंचावर यावं आणि त्यांच्या हस्ते मग आपण आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत. आपल्या संस्थापक सदस्यांनंतरची जी पुढची पिढी आहे पोपट वाघमारे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा इथे मंचावर यावं. आपले आबा मिलिंद खांडेकर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आबा आलेले आहेत ना? अशोक वाघमारे आप्पा आलेले आहेत का? अनंत मर्चंडे आनंद दादा यांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा मंचावर यावं. किरण माने यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. दिवंगत पांडुरंग घोडके यांचे चिरंजीव संदेश घोडके यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. रवींद्र नांगरे बाबा टीमचे प्रतिनिधी त्यांनी सुद्धा मंचावर यावं. प्रशांत रणपिसे पिंट्या इथे हजर आहेत का?
बर. तर या मंडळींच्या हस्ते आपण आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन आता इथे करूया. धनाजी खंड तसेच शाश्वत माने यांनी सुद्धा मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. विजय उत्पादर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती आबा मिलिंद खंडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तर आता आपल्या अरुणोदय@75 या स्मरणिकेचं आता आपण प्रकाशन करणार आहोत. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या या स्मरणिकेचं आपण आता प्रकाशन करावं. टाळ्या थांबू देऊ नये. जोवर या स्मरणिकेचं प्रकाशन होत नाही तोवर टाळ्या थांबू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या 97 चाळीचा हा खूप जुना आणि दुर्मिळ फोटो आम्हाला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सापडला आणि याच्यात शिवाय दुसरं कुठलं चांगलं चित्र या स्मरणिकेचा कव्हर म्हणून होऊ शकत नाही अशी आमची खात्री पटल्यामुळे ते चित्र आम्ही त्याच्या मुखपृष्ठावर छापलेलं आहे. आणि ही जी काही नवीन कमिटी चाळीमध्ये तयार झाली त्यांच्या कार्यकाळात जी काही कामं केली त्याचं धावता आढावा त्या स्मरणिकेच्या मलपृष्ठावरती आपण घेतलेला आहे.